श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. श्रद्धा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्रद्धा विषयावरील विचार. श्रद्धा म्हणजे मनाने देवाला धरून ठेवणे. परिस्थिती हातातून निसटली तरी देव सुटू देऊ नये हीच श्रद्धा. श्रद्धा म्हणजे मनाने देवाला धरून ठेवणे. आपल्या हातून परिस्थिती जरी निसटली तरी देवावरची श्रद्धा कमी होऊ नये. देवावरील विश्वास हा कमी होऊ नये. ज्यावेळी आपण देवावर अतूट विश्वास ठेवतो हीच खरी श्रद्धा ठरते. श्रद्धा असते तेथे तक्रार नसते. श्रद्धावान माणूस प्रश्न विचारतो पण कुरकुर करत नाही. जो व्यक्ती श्रद्धावान असतो, जो परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो, तो प्रश्न विचारेल पण कुरकुर करणार नाही. श्रद्धावान माणसाची कोणत्याही प्रकारची तक्रार नसते. जेथे श्रद्धा तिथे तक्रार नाही. श्रद्धा म्हणजे देवावर पूर्ण विश्वास. विश्वास ठेवणारा भक्त देवाशी वाद घालत नाही. कारण त्या भक्ताला ज्ञात असते की परमेश्वर, ईश्वर, देव जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच. परमेश्वराचे निर्णय आपल्या निर्णयापेक्षा कधीही उत्तम असतात. म्हणून देवावर विश्वास ठेवणारा मनुष्य भक्त परमेश्वराशी वाद घालत नाही. श्रद्धा ही मनाची शिस्त आहे. रोज जप, स्मरण, नाम घेणं ही श्रद्धेची साधना. श्रद्धा ही मनाला लागलेली शिस्त आहे. रोज देवाचा जप करणे, देवाचे स्मरण करणे, देवाचे नाव घेणे ही श्रद्धेची साधना ठरते. श्रद्धा मनाला पळायला शिकवत नाही तर थांबायला शिकवते. स्थिर मनातच देवाचा आवाज ऐकू येतो. श्रद्धा म्हणजे स्थिर राहणे. श्रद्धा ही पळायला नाही तर मनाला थांबायला शिकवते. स्थिर शांत मनातच देवाचा, परमेश्वरांचा, स्वामींचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे श्रद्धा ठेवा, मन स्थिर ठेवा आणि देवाला जवळून जाणून घ्या. श्रद्धा म्हणजे दुःखातही देवाला विसरू न देणारी आठवण. सुखात सगळे आठवतात, दुःखात फक्त श्रद्धा टिकते. सुखाच्या वेळी आपणाला देवाचा विसर पडतो, परंतु दुःखाच्या वेळी फक्त देव आठवतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तो सुख दुःख दोन्हीतही आपली साथ देतो. श्रद्धा ही मनातील गुप्त शक्ती आहे. बाहेर न दिसणारी पण आयुष्य बदलणारी. श्रद्धा ही आपल्या मनातील अशी शक्ती आहे जी दिसत नाही परंतु आपणाला खूप शक्ती देते. त्यामुळे आपण श्रद्धा ठेवायला हवी. जो व्यक्ती श्रद्धा ठेवतो त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. कारण श्रद्धेमध्ये पूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती असते. त्यामुळे श्रद्धा ठेवा, देवावर ठेवा, परमेश्वरावर ठेवा, स्वामींवर ठेवा आणि आपले आयुष्य बदलताना पहा. श्रद्धा असली की उत्तर आधी मिळते, प्रश्न नंतर. कारण श्रद्धावानाला देवावर आधीच खात्री असते. श्रद्धा असली, येणारं संकट कितीही मोठं असलं तरी त्याची तीव्रता कमी होते किंवा आपणाला एखादा प्रश्न पडायच्या अगोदर त्याचं उत्तर मिळून जातं. कारण श्रद्धावान व्यक्तीला देवावर पूर्ण विश्वास असतो. आपल्यावर येणारं संकट देव दूर करेल असा त्याचा विश्वास त्याला खंबीर बनवतो आणि त्याच्यावर येणारं संकट हे आपोआप दूर होतं. म्हणून श्रद्धा ठेवा आणि संकटमुक्त व्हा. श्रद्धा म्हणजे गुरुच्या चरणाशी मन बांधून ठेवणे. पाय दूर गेले तरी मन तिथेच राहते. जो व्यक्ती गुरुवर श्रद्धा ठेवतो त्याचं मन हे गुरुच्या चरणाशी लीन होतं. गुरुच्या चरणापाशी त्याला एक वेगळ्या प्रकारचं सुख मिळतं. म्हणून पाय दूर गेले तरी त्याचं मन मात्र तिथंच राहतं.
श्रद्धा ही देवाशी न तुटणारी भेट आहे. रोज शांतपणे शब्दाशिवाय होणारी. देवावर श्रद्धा ठेवली तर आपली देवाशी रोज भेट होईल, शांतपणे आणि तीही शब्दाविना. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा, देव आपल्या पाठीशी राहतील. श्रद्धा म्हणजे मनातील भीती देवाकडे सोपवणे. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये जी काही भीती बाळगून असतो ती देवाकडे सोपवली, म्हणजे देवाला मनोमन सांगितली, तर ती भीती नाहीशी होते. म्हणून श्रद्धा ठेवा, आपल्या मनातील दुःख, भीती परमेश्वराला सांगा, ती आपोआप दूर होते. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास ठेवून स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे. जिथे मी कमी होतो तिथे श्रद्धा वाढते. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास ठेवून स्वतःचा अहंकार, अहमपणा दूर करणे, बाजूला ठेवणे. ज्या ठिकाणी मीपणा कमी होतो त्या ठिकाणी श्रद्धा वाढते. श्रद्धा ही मनाची नम्रता आहे. नम्र मनाला कृपेचा स्पर्श होतो. ज्या मनामध्ये नम्रता आहे, ज्या भक्तामध्ये नम्रता आहे, जो भक्त नम्र आहे, त्या भक्ताच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा ही आपणाला परमेश्वराच्या जवळ नेते. ज्या व्यक्ती नम्रपणे वागतात त्या व्यक्तीलाच परमेश्वराची कृपा मिळते. श्रद्धा म्हणजे वाट पाहण्याची ताकद. घाई नाही, शंका नाही, फक्त विश्वास. श्रद्धा म्हणजे वाट पाहण्याची ताकद. घाई नाही, शंका नाही, फक्त संयम, फक्त विश्वास. श्रद्धेने माणसामध्ये संयम निर्माण होतो. तो कोणत्याही प्रकारची घाई करत नाही. त्याच्या मनात किंतु परंतु अशी कोणतीही शंका येत नाही. श्रद्धा म्हणजे देवाकडे मागणं नव्हे तर हक्क दाखवणं. श्रद्धावान भक्त देवाकडे मागत नाही तर देवाकडे हक्क दाखवतो. हक्काने एखादी गोष्ट करायला लावतो. म्हणजे श्रद्धा असली की मनुष्य देवाच्या अधिक जवळ जातो, देवाची कृपादृष्टी प्राप्त करून घेतो आणि देवाला हक्काने काही पाहिजे ते मागतो. श्रद्धा मनाला आश्रय देते. श्रद्धा मनाला आधार देते. ज्या प्रकारे संकट काळामध्ये आपणाला आधाराची गरज असते, ते आधार देण्याचं काम श्रद्धा करते. म्हणून परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. परमेश्वर आपणाला कधीही एकाकी सोडणार नाही. त्यांचं आपणावर पूर्णपणे लक्ष राहतं. परमेश्वरावर, ईश्वरावर अगदी निर्मळ श्रद्धा ठेवा. परमेश्वर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर जरूर ठेवतील. श्रद्धा म्हणजे देवाला मनात स्थान देणं. पूजा बाहेरची असते, श्रद्धा आतली. श्रद्धा म्हणजे देवाला मनात स्थान देणं. पूजा बाहेरची असते आणि श्रद्धा ही मनातली पूजा ठरते. श्रद्धा ही मनातील शांतीचे मूळ आहे. शांती दिसत नसेल तर श्रद्धा खोलवर रुजलेली नसते. ज्या व्यक्तीच्या मनात श्रद्धा असते त्या व्यक्तीचं मन शांत असतं. शांत माणूस दिसत नसेल तर त्याच्या मनात श्रद्धा खोलवर रुजलेली नसते हे सिद्ध होतं. म्हणून मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि मन शांत ठेवा. श्रद्धा म्हणजे देवाच्या उपस्थितीची सतत जाणीव. तो आहे ही भावना कधीही न सोडणे. जो व्यक्ती, जो भक्त श्रद्धा ठेवतो त्याला सतत असं वाटत असतं परमेश्वर आहे आणि तो आपल्या अवतीभोवती आहे. तो आहे ही भावना कधीही न सोडणारा भक्त श्रद्धावान ठरतो. म्हणून श्रद्धा ठेवा आणि परमेश्वराचं अस्तित्व आपल्या अवतीभोवती आहे याची जाणीव करून घ्या. श्रद्धा ठेवणारा भक्त कधी एकटा नसतो, कारण त्याच्या मनात स्वामी समर्थ सदैव असतात. श्रद्धा ठेवणारा भक्त कधीही एकटा नसतो, स्वामी त्याच्या मनात सदैव असतात. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि स्वामी
तुमच्या मनामध्ये सदैव राहतील. श्री स्वामी समर्थ.